नाही. ऍक्च्युली तू ना घाबरायलाच हवंस. का निशी काही काही झालंय का तसं? तुला माझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये का? यासाठी अगं वेडी आहेस का जरा तू? अरे आज लग्न होणार आहे आपलं. मला तुझ्याबद्दल काही वाटत नसतं तर मी लग्नाला तयार झालो असतो का? सांग मला. काय तू पण मग मला भेटायला का नाही आलास? मी कधीपासून वाट बघते तुझी. मला वाटलं होतं गपचूप माझ्या रूम मध्ये येशील, मला बघशील, मला सांगशील की मी कशी दिसते. पण तू ना. तोच प्लॅन होता माझा. हे जो तू बोललीस ना, हाच एक्झॅक्टली माझा प्लॅन होता. पण आईने मला अडवलं. आई म्हणाली की आज लग्न आहे ना, तर लग्नाच्या दिवशी लग्न होण्याच्या थोड्या वेळा आधी ना नवऱ्या मुलाने नवऱ्या मुलीला बघायचं नसतं. त्याने ते अशुभ असतं. हां, मला ती असं म्हणाली. मी म्हटलं तारिणीमुळे एवढे प्रॉब्लेम झालेत आता, त्यात अजून प्रॉब्लेम्स, म्हणून म्हटलं नको. आणि लग्नानंतर तर काय आपण एकमेकांना बघतच राहणार आहोत रोज. तू एवढा विचार करतोस माझा? हां, मग आता तुझा नाही तर मग कोणाचा विचार करू अजून? ऑफकोर्स तुझाच करणार ना. युवी, आय लव्ह यू सो मच. खरंच? ऑफकोर्स. असं का विचारतोस? नाही म्हणजे तुला जर असं वाटत असेल की आपलं लग्न व्हावं, आपण छान सुखाने संसार करावा, तर तुला काहीतरी करावं लागेल. काहीतरी म्हणजे काय? एक मिनिट. तुम्हाला शोधत होते मी. आई, तू यांना ओळखलंस? अगं तुझ्या माहेरचे नातेवाईक आहेत म्हणतायत. कोणाचा रे तू? काय मावशी, तू विसरून गेली का? अरे ते सलू मावशी. अरे तिच्या मोठ्या मुलीची ती धाकली मुलगी नाही का, तिच्या चुलत्याचा भाचा ना मी. मग माझा पण बाचाच असेल. हा मग आपण शेवटचं कधी भेटलो होतो रे? ते नागपूरला नाही का भेटलो आपण लग्नात? मग असेल. तू नागपूरला कधी गेली होती? हा अगं तीच आठवते मी पण. बघितलं, कोणी नाही ओळखत तुम्हाला इकडे. तुम्हीच म्हणता घरचं लग्न आहे, तर घ्या घरचं लग्न. ए आत्या, मामी, आजी मावशी आहे ती तुमची मावशी. हा हे बघा, आहेर पण नाही द्यायचा यांना आणि जेवायचं सुद्धा पण नाही यांच्या लग्नामध्ये. चला इकडून हळू चला. चिडली. कुछ नाही सुनना मुझे. चला यहाँ से. हिंदीत कशाला बोलली ती? हे नागपूरचे लोक बोलतात बाई. जाऊ दे, असेल बाई. चला. कुठे गेला हा? युवराज, युवराज, कपडे तसेच. युवराज, तू बाथरूम मध्ये आहेस का? युवराज, ओके.
फोन करून बघते. पण लागत नाहीये. कुठे गेला असेल हा? युवराज, आणि युवराज कुठे? मला नाही माहिती. त्याच्या रूम मध्ये असेल ना. नाहीये तो, रूम मध्ये नाहीये, हॉल मध्ये नाही, कुठेच नाही, बेपत्ता झालाय तो. खरं सांगायचं, तुझा हात आहे का? आत्या अगं, माझा हात या सगळ्यात का असेल? मला नाही माहिती खरंच तो कुठे आहे. आता तरी खरं बोल ना तारिणी. नवरा मुलगा लग्नातून गायब झालाय, साधी गोष्ट आहे काही? किती मोठा प्रॉब्लेम झालाय. आणि जर तू याच्या मागे असशील ना तर मला आत्ता कळलं पाहिजे. आत्या, मी तुला खरं खरं सांगते, ह्या सगळ्याशी माझा काहीही संबंध नाहीये. हो, मग सकाळी कोणाला सांगत होतीस मी हे लग्न होऊ देणार नाही म्हणून? मी ऐकलंय, लक्षात आहे ना? हे बघ आत्या, हे लग्न व्हावं अशी इच्छा माझी अजूनही नाहीये. तो मुलगा वाईट आहे या मतावर मी ठाम आहे. तुम्हाला ते पटत नाहीये, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्या गायब होण्यामागे माझा काही संबंध आहे. आईची शपथ घे तुझ्या आणि सांग तुझा संबंध नाहीये. आत्या, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगते, युवराज गायब होण्यामागे माझा काहीही संबंध नाही. पण तो परत आल्यानंतर त्याला त्याच्या सगळ्या वाईट कामांची शिक्षा मिळेल हे नक्की, आणि ती शिक्षा मी देईन.